अंबेजोगाई बसस्थानकाला स्वच्छतेसंदर्भात बक्षीस मिळाले आणि या बक्षिसाच्या आनंदाच्या वातावरणामध्ये अंबेजोगाईच्या बसस्थानकातील सगळे कर्मचारी आनंदाच्या वातावरणामध्ये आजचा उत्सव जो आहे तो साजरा करतायत। सकाळी बसस्थानकामध्ये हा उत्सव साजरा केला आणि दुसरीकडे पाहायला गेलं तर आता डेपोमध्ये सर्व त्यांचे कर्मचारी जे आहेत ते रुचकर जेवणाचा या आनंदाच्या कार्यक्रमामध्ये आस्वाद घेत आहेत आणि माझ्यासोबत डेपो मॅनेजर साहेब आहेत। बक्षीस मिळालं तुमच्या या डेपो प्रशासनाला, बस प्रशासनाला, कसं पाहता याकडं आणि कोण मान्यवर आज आले होते हे बक्षीस वितरण करण्याचं? हे जे काही आज मिळालेलं होतं बक्षीस ते खरं तर आज मिळालेलं नाही आहे। हे बक्षीस आम्हाला 17 तारखेला जळगाव येथे आमचे जे काही उपमहासभक आहेत आज त्याचा आनंद उत्सव साजरा करा। आज आम्ही त्याचा आनंद उत्सव साजरा करतो आहे। आम्हाला आमचं बसस्थानक हे छत्रपती संभाजीनगर हे पूर्ण प्रदेशामध्ये 1 नंबरला आलेले, त्याच्यामुळे आम्हाला एक 10 लाखाचं बक्षीस मिळालेलं आहे। त्याच्यामधले 40% रक्कम जी आहे ते कर्मचाऱ्यांमध्ये वाटप होणार आहे, बाकी जी काय 60% रक्कम आहे त्याच्यामध्ये परत बसस्थानकावर सुशोभीकरणासाठी त्याची रक्कम वापरली जाणार। खरं तर 40% कर्मचाऱ्यांमध्ये रक्कम वाटप होणार आहे, प्रति कर्मचाऱ्यांना किती बक्षीस मिळणार आहे असं काही आकडेवारी वगैरे काही? प्रत्येक कर्मचारी 850 ते 900 रुपयापर्यंत आज कार्यक्रम जो आहे तो पार पडला आहे। बीड प्रशासनाकडून कोणते कर्मचारी आले होते, किती कर्मचारी आले होते असं? विभागीय कार्यालयातून जवळपास 9 ते 10 कर्मचारी आलेले होते। त्याच्यामध्ये आमचे विभागीय वाहतूक अधिकारी PTS साहेब होते, त्यानंतर आमचे लेखा शाखेचे अधिकारी होते, सांख्यिकी शाखेचे अधिकारी होते, स्थापत्य विभागाचे अधिकारी होते। प्रवाशांच्या देखील वेगवेगळ्या समस्या समोर येताना पाहायला मिळते, त्याचं समाधान कशा पद्धतीने इथून पुढे करणार? तसं पाहायला गेलं आता नवीन ज्या सवलती प्राप्त केलेल्या आहेत त्याच्यामुळं सध्या प्रवासी गर्दी खूप वाढलेली आहे। त्यामुळं सध्याच्या स्थितीला ST महामंडळानं नवीन गाड्या आणणं आणि नवीन वाहतुकीसाठी गाड्यांची संख्या वाढवणं आवश्यक आहे। त्या वाहनामध्ये प्रवाशांची वाहतूक किंवा त्यांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी थोडी कमतरता पडते। धन्यवाद साहेब। खरं तर आज तो 10 लाख लक्षांकाचा जो आहे तो आपल्याला चेक पाहायला मिळतो, यांच्याच कार्यालयामध्ये हा ठेवण्यात आला आहे। दुसरीकडे पाहिला तर जे काही वेगवेगळ्या सवलती बस प्रशासनानं दिले गेले त्यामुळं आता बस व्यवस्था देखील जरा कोलमडल्याचं या ठिकाणी चित्र जे आहे ते पाहायला मिळते। मात्र या प्रत्येक बसस्थानकाला नवीन बस हे कधी मिळतील याची आता उत्सुकता या बस प्रशासनालाच लागल्याचं देखील पाहायला मिळते। आणखीन काही अपडेट्स या कार्यालया माध्यमातून बस प्रशासनासंदर्भातले काही मिळतील का हे देखील पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे। आणि याच दरम्यानचे असेच नवनवीन अपडेट सूर्यदुर्गच्या माध्यमातून देण्याचं काम केलं। कॅमेरामॅन सूर्यदुर्ग, अंबेजोगाई।